पुण्यात लोकसभेची तयारी मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने दिग्गज मंडळी यात लोकसभेमध्ये उतरला येत आहेत, रिंगणात आहेत. त्याचबरोबर कर्नल पाटील सैनिक समाज पार्टीकडून उभे आहेत आणि सध्या मोठ्या प्रमाणात ते प्रचारात रणधुमाळीत ते सामील झालेले आहेत. त्यांचा परिवार देखील याच्यामध्ये सामील झालेला आहे आणि आपण त्यांना जाणून घेऊया की आज कशाप्रकारे त्यांचं ती तयारी सुरू आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासात आपण सध्या थोडक्यात बोलून घेतो आपण. तर आपण जाणून घेऊया की सर, तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड आर्मी आहे, तुम्ही भरती झाला आणि सैनिक एक जवान ते कर्नल हा प्रवास थोडक्यात सांगाल आम्हाला. हां, नमस्कार पुणेकरांनो. मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपल्याशी संवाद साधू इच्छितो. बघा, मी 68 साली सैन्यामध्ये भरती झालो आणि 71च्या लढाईमध्ये मी यंग कॅप्टन होतो. सॉरी, 38 म्हणजे तुमचे किती वयाचे त्यावेळी होतं? हां, म्हणजे मी 20 वर्षाचा होतो. एवढ्या कमी वयात? हां, आणि नाहीतरी तुम्हाला मरायला लोक लागतात. जेव्हा आम्हाला मिसुरडं फुटत नाही तेव्हा भरती करून घेतात, ज्याला इंग्लिशमध्ये कॅनन फॉडर म्हणतात. एनिवे, तर 71च्या युद्धाच्या वेळेला मी कॅप्टन होतो आणि आमचे एका लढाईमध्ये आमचे 6 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले. आणि आजकाल तर एखादं शव आलं तर त्याला तिरंग्यामध्ये लपेटतात, कलेक्टर सल्यूट करतात, तुमच्यासारखे मानवीवर लोक सल्यूट करतात. पण त्यावेळेला अक्षरशः त्यांना नाल्यात टाकलं. तुम्ही विचार करा, 70 म्हणजे 71ची लढाईची तो दिवस आठवा तुम्ही. तर आम्ही अक्षरशः 200 लिटर डिझेल टाकून नाल्यामध्ये त्यांना जाळलं आणि त्या नाल्यामध्ये डिझेल टाकण्यापैकी मी सुद्धा एक होतो. आणि त्या संध्याकाळी मला जे शत्रूकडून जे फायरिंग झालं त्याच्यात मला खूप लागलं आणि मी शत्रू हल्ल्यात जखमी झाल्यामुळं मग मला हॉस्पिटलमध्ये रजोरीमध्ये ठेवलं. तर मी दीड दिवसानंतर जेव्हा मूर्छेतून बाहेर आलो त्यावेळेला माझे कमांडिंग ऑफिसर, खैर आता ते नाही आहेत बिचारे, वारले ते 7-8 वर्षापूर्वी. तर ते म्हटले, सुरेश, यू आर व्हेरी लकी, दिस इज अ बोनस लाईफ, हे वाढीव आयुष्य आहे आणि तुला कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा करना है, सब समाज की सेवा करना है. त्यांनी विशिष्ट लोकांसाठी नाही सांगितलं. आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं, हॉस्पिटलमध्ये असताना मला नेहमी वाटायचं की अरे खरंच आम्हाला युद्ध हवे का, आम्हाला बुद्ध का नको, म्हणजे अहिंसा, बुद्ध म्हणजे अहिंसा, म्हणजे शब्दांनीसुद्धा कुणावर तलवार चालवायला नाही पाहिजे. आणि पण इथं तर सरसे तन जुदावाली हमेशा बात होती आहे. तर मी त्या 1 महिन्याच्या अंदाजे होतो त्यावेळेला ठरवलं की आपण 93मध्ये म्हणजे रिटायरमेंटनंतर आपण प्लॅन मी केलं की रिटायरमेंटनंतर आपण पूर्ण वेळ समाजासाठी द्यायचा. मग ऑगस्ट 93मध्ये मी रिटायर झालो आणि तदनंतर मी 3 विषय घेऊन काम करतो आहे. एक पर्यावरणाचा आणि एक राष्ट्रीय एकात्मतेचा आणि तिसरं सैनिकांच्या आणि आमच्या युद्ध विधवांच्यासाठी म्हणून मी काम करतो. तुम्ही सामाजिक कार्य सध्या तुमच्या मोठ्या लेवलला तुमचं आहे. सध्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी देखील तुम्हाला तिकडे बोलवलं जातं, पाण्यावरती बोललं जातं. अफगाणसारख्या शहरामध्ये पाण्याचं आपल्याला माहिती आहे कशी अवस्था आहे. तर डोक्यात कशी कल्पना आली ग्रीन थंब संस्था उभी करावी, गाळ काढावं धरणातील, ही संकल्पना डोक्यात कशी आली? हां, नाही, मला तर 3 विषय फार महत्त्वाचे त्यावेळेला वाटले. आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणजे आपण मला तर त्या काळामध्ये चांगल्या नोकऱ्या, म्हणजे रिटायरमेंटनंतर पुन्हा नोकऱ्या चांगल्या मिळत होत्या, पण मी त्यांना लाथ मारली. म्हटलं नाही, आपण समाजासाठी, देशासाठी आणि आपलं जे आपल्या वेदामध्ये जे सांगितलं जातं मातृऋण, पितृऋण आणि राष्ट्रऋण, तर म्हटलं राष्ट्रऋण आपण फेडायचं. म्हणून मला वाटलं पर्यावरण हा विषय फार महत्त्वाचा वाटला मला. आणि ज्या पद्धतीने पर्यावरणातले झाडांचा जसा विषय आहे त्याप्रमाणे पाण्याचा फार मोठा विषय आहे. आणि आपण बघतो की मार्च महिना, त्या काळातसुद्धा मला वाटतं मार्च महिना सुरू झालं की सगळीकडे महाराष्ट्रात, पुण्यात, सगळीकडे देशभर पाणी की किल्लत सुरू हो जाते आहे. प्यायला पाणीच नसते. इवन आत्तासुद्धा मी बघतो आहे आमच्या भगिनी हांडे घेऊन फिरत आहेत पाणी मिळेल का. आणि 2,000 ते 2,500 वॉटर बाउझर्स म्हणजे टँकर पाण्याचे प्यायच्यासाठी पाणी देतात. म्हणजे चाललं आहे काय असं वाटतं. आणि तर त्यावेळेलासुद्धा म्हणजे मला असं वाटलं की आपण पाण्यावर काम करणं गरजेचं. मग पाण्याचं काय करता येईल, तर मला धरणाचा विषय डोक्यात आला. आणि मी कुठंतरी वाचलेलं होतं की आपण धरणावर काम करावं असं मला वाटायला लागलं.
आणि आम्ही जेव्हा सरकारकडे गेलो की बाबा आम्हाला धरणावरती काम करायचं आहे असं आहे, तर ते म्हणले नाही तुम्हाला पाण्याचं जर वाढवायचं असेल तर आम्ही धरणाची भिंत 5 फुटाने वाढवतो. मी म्हटलं अरे तुम्ही तसं केलं तर हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल, कितीतरी शेतकऱ्यांना तुम्ही बेघर कराल. म्हणून आम्ही जे तुम्हाला प्रपोजल देतो आहे की जेव्हा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये समजा ही जर धरणाची भिंत आहे, मार्च एप्रिल मे महिन्या, आता हा 22 किलोमीटरचा या धरणाचा जर तुम्हाला आपल्या खडकवासला धरणाचा जर इतिहास माहितीच असेल बऱ्याचशांना, महात्मा फुलेंनी ज्योतिबा फुलेंनी 1879 धरण बांधलं. म्हणजे त्याच वेळेला त्यांनी आपला घरातला आडसुद्धा गोरगरिबांसाठी उघडा केला होता. तर 1879 जेव्हा त्यांनी बांधलं त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जमतेम 2 लाखाच्या आसपास होती. आणि आम्ही जेव्हा हा विषय घेतला काम करायला तर त्यावेळेला लोकसंख्या 60 लाख झालेली आहे आणि पाणी फक्त तिथं 1.5 TMCच आहे. म्हणजे भिंत जेव्हा ही समजा धरणाची भिंत आहे, मार्च महिन्यामध्ये पुरं पाणी जेव्हा पुढं सरकतं मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये, तर सगळं पूर्ण 22 किलोमीटरचा परिघ असलेला हा तलाव नागडा उघडा होतो. मग त्याच्यामध्ये आम्ही रिलाईज केलं तिथे 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर 100 200 एकराची पठारं झालेली आहेत. तर आम्ही सरकारला म्हटलं आम्ही ही पठारं बाहेर काढतो आणि आजपर्यंत आम्ही 25 लाख ट्रकलोड माती बाहेर काढली. आणि जेव्हा आपण 1 ट्रकलोड माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी राहतं. आणि मी तर अहंकार म्हणून सांगत नाही, पण आता बोलावं लागतं, अलंकार म्हणून सांगतो की आज गेले 3 महिने जे पुणेकर पाणी पित आहेत ते आम्ही गेल्या 15 वर्ष जे आमचं तिथं घाम आमचा गळाला. इनफॅक्ट माझं तिथं 2दा हाताला लागलं होतं, थोडं रक्त पण तिथं 2-4 ठिमके पडलेले आहेत. तर आमची ती धडपड होती म्हणून आज पुणेकर पाणी पित आहेत. आणि माझं तर स्वप्न असं आहे की मी आज लोकसभेसाठी उभा राहिलो आहे आणि तुम्ही जर नागरिकांनी मला निवडून दिलं तर मी तर म्हणतो वरची 4ही धरणं, म्हणजे आपल्या उशाशी 4 धरणं आहेत आणि शिवकालीन पेशवेकालीन 30 तलाव आहेत आपल्याकडं, तरी बोंबलायला प्यायला पाणी नाही. हे आश्चर्य वाटतं की म्हणजे 70 वर्षात ह्या लोकांनी केलं काय. आणि मला तर वाटतं की पुण्याला काही रोडमॅपच नाही आहे, काही मनात येईल ते कोणीही काही करते आणि प्यायला पाणी नाही. दुःख होतं. आपण बघतो की बऱ्याच वेळा सामाजिक काम करताना वेदना देखील होतात आणि तुम्हाला देखील सामाजिक काम करताना वेदना झाल्यात. पाठीमागे एका बंगल्याचा विषय होता, तुम्ही त्यामध्ये खूप मोठ्या लेवलला तुम्ही उतरला होता, आंदोलन केलं आणि त्यात तुम्हाला मोठं यश मिळालं. तुमच्या घरावर अटॅक पण झाला. त्या कडू आठवणीने तुम्ही काय सांगाल, कसं समोर होता, तुम्हाला मनात भीती होती, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, आता बघा समाजाचं काम करायचं म्हटलं तर तुम्हाला सगळं घरदारच विकावं लागतं. म्हणजे मी ते केलं आहे तसं, मी भाड्याच्याच घरात राहतो. कारण मी ठरवलंच होतं, माझ्या CEOचे ते शब्द सारखे आठवायचे की सुरेश, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. आणि पुन्हा हे जीवन हे मिळत नाही, ते जीवन मिळाले त्याचं आपण सार्थक करावं. आणि मग आपल्या डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हृदयामध्ये तुकाराम महाराज, आणि आमच्या कामामध्ये आता आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेऊन काम करतो आहे. आणि अभ्यास आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्ही विश्वरत्न बाबासाहेबांचं नाव घेतो. म्हणजे आमचे महामानव होऊन गेले आणि त्यांच्याकडून आपल्याला इतकं काही आयतं मिळतं आहे तर त्याचा आपण का नाही वापर करावा. तर पुण्यामध्ये एका ठिकाणी 2 बंगले आणि 1 8 एकर जमीन आमच्या सैनिकांची महामहिम राष्ट्रपती घेत होत्या. मग त्याला आम्ही विरोध केला. आम्ही म्हटलं आमच्या 102 विधवा झोपडपट्ट्यामध्ये सडत आहेत, त्यांना घर मिळत नाही आणि तुम्ही आल्या रिटायरमेंटसाठी घर पहिल्याच महिन्यात घेत आहे. म्हणून आम्ही तो विरोध केला आणि त्याला लोकांनी फार सुंदर प्रतिसाद दिला आणि मीडियाने पण त्याला उचलून धरलं. मी तर नेहमी म्हणतो तो मीडियाचा विजय होता, माझा सुरेश पाटीलचा काहीच विजय नव्हता. कारण पुऱ्या पॅन इंडिया फिरून हा विषय मांडला आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. तर मी तर नेहमीच म्हणतो आहे की आपल्याला या समाजासाठी जर काही चांगलं करायचं असलं तर त्रास होणार. माझ्या घरावरती 5-5 वेळा त्यावेळेला अटॅक पण झाले. मला मोठा रक्कम पण देण्याची साठी म्हणजे विचारणा केली की तुम्ही हे एवढं घ्या आणि शांत व्हा आणि आंदोलन बंद करा. पण आपल्या ते रक्तात नाही आहे, कारण आपल्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहेत. आणि विशेष म्हणजे मी ज्या गावचा आहे शेणोलीचा, तर त्याच्यातले तिथले माझे काही मित्र आहेत ते नेहमी म्हणतात बोले कर्नल पाटील तुमच्याकडं ते नाना पाटलांचं वाण नाही पण सगळे गुण जरूर आलेत. आता तुम्हाला ती स्टोरी सांगतो की कराडच्यापासून 8 किलोमीटर आमचं गाव आहे शेणोली. आणि कराडवरून असं जेव्हा आपण पुढं जातो शेणोलीकडे तर तिथं ते असं हे लागतो, खिंड लागते. तर नाना पाटील तर तुम्हाला माहिती आहे क्रांतिकारक होते. तर त्यांनी मोठे क्रांतिकारक होते, त्यांना पत्री सरकार पण म्हणायचे. तर मुंबईवरून मिरजेला खजिना घेऊन जे जाणारी ट्रेन होती तर त्या ट्रेन आमच्या गावात रात्रीची त्यांनी अडवली आणि सगळं तो खजिना आमच्या रानात पुरला होता. ते आमचे वडील नेहमी सांगायचे. तर म्हणून मला लोक माझं ओळख करून देताना म्हणतात अरे तुम्हाला वाण नाही पण गुण सगळे नाना पाटलांचे आलेले दिसत आहेत. कारण मी भरपूर आता इव्हन सैनिकांना वोटिंग राईट नव्हता. आमचे गेले 75 वर्ष सैनिक वोटिंगच नव्हते करत. मग मी त्याच्यासाठी PIL टाकून सुप्रीम कोर्टशी झगडा करून आता ते कायदा आणला आहे की पुण्यातले जितके सैनिक इथं आहेत
तो असेल राजस्थानचा कुठलाही असेल तरी तो इथं वोटिंग करेल. एक सिव्हिल प्रत्येकाला एक कोड आहे, म्हणजे की ड्रेस कोड आहे. मिलिटरीला एक खाकी कपडे, पोलिसांना वेगळे कपडे. तुमचा लुक सध्या हटके लुक तुमच्या बऱ्याच वर्षातून कॅरी करता तुम्ही. मिलिटरीतनं रिटायर झाल्यानंतर तुमचं छानपैकी जॅकेट, त्यावरती एक फ्लॅग, वरती कॉवबॉयची टोपी, याच्यामध्ये रहस्य काय? नाही, याचं रहस्य म्हणजे असं आहे की आता बघा, मी आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे, तर आता बरेच जण गळ्यात उपरणं आणि डोक्याला फेटा आणि असलं काहीतरी घालून लोकांना अट्रॅक्शन करायचा प्रयत्न करतात. पण मला त्याची काही जरूर नाही वाटत. तर माझी ही टोपी आणि माझं हे जॅकेट आहे, हे मी जेव्हा या महामहिम राष्ट्रपतींच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेला हे माझं हा ड्रेस होता. आणि नंतर सक्सेस स्टोरी झाल्यानंतर मी जेव्हा पण विमानाने वगैरे कुठं चाललो तर तिथले एअर होस्टेस विचारायच्या, बोले आर यू द सेम कर्नल पाटील हू फॉट विथ सो अँड सो पाटील. तर मी म्हणायचं येस, बट हाऊ डू यू रेकग्नाइज मी. बोले युअर कॅप अँड युअर तिरंगा आणि युअर चेस्ट. म्हणून मी तोच पेहरावा आत्ता पण ठेवलेला आहे. आणि आता शहरात मी जिथं पण जातो, माझी ती ओपन जीप आहे आणि लोकसभेसाठी उभं राहिल्यामुळं अगदीचा असा घोळका येतो जवळ आणि ते आमच्याकडे येतात आणि आमच्याबरोबर माझ्यावर फोटो काढायला मागतात. आणि आमची जी जीप जी आहे त्याच्यावरती सुद्धा पर्यावरणाचाच मी मेसेज टाकलेला आहे. तर त्याचंसुद्धा तुम्ही बघायचं असलं त्याचं पण शूटिंग करून घ्याल. तुम्हाला खूप आनंद होईल की आमचा जो विचार आहे पुण्यासाठी, जर मला पुणेकरांनी निवडून दिलं तर वरची 4 धरणं, म्हणजे मगाशी मी म्हटलं आपल्या उशाची 4 धरणं आहेत, अरे सगळी ती माती काढून शेतकऱ्यांच्या रानात टाकली तर त्यांचं उत्पन्न चौपट होईल. आता आम्ही 28 गावामध्ये ती माती ऑलरेडी वाटलेली आहे, जे 25 लाख ट्रकलोड म्हणतो. आणि कोणी गरजूंना ज्याला गार्डनला पाहिजे त्यांना आम्ही फ्री पण देतो, भरून फ्रीमध्ये देतो. आता आम्ही आणखीन एका धरणावर केलं नेरमध्ये, साताऱ्याच्या तिथं. तर तिथं शेतकऱ्यांनी आपल्या माळ रानावर माती टाकली आणि तिथं 5-5 लाखाची आल्याची पिकं घेतली. तुम्हाला माहिती आहे आलं जमिनीत येतं आणि ही माती त्यामुळं आलं अक्षरशः परातीवा एवढे झाले आलं. तर माझा हा पेहरावा खूप पॉप्युलर झाला आहे आणि लोकांना ते आवडतं सुद्धा. आणि त्याच्यावर मग तुमचं आज उन्हाची तिरीप ज्या पद्धतीची आहे ते पण वाचते, डोळ्यांना पण थोडी सावली मिळते. पुणे लोकसभेची खासदारकीची निवडणूक का लढावी, एका डोक्यात कसं का कल्पना कशी काय आली आणि याच्यामागे रिझन काय आहेत, काय लढावंसं वाटतं मला वाटते? नाही, त्याचं कारण असं आहे की बघा, आमचा हा इतका महत्त्वाचा विषय आहे की धरणांचं पुनरुज्जीवन ह्या देशातलं होण्याचं आहे. पुणे जिल्ह्यात 25 धरणं आहेत, महाराष्ट्रात 450-500 धरणं आहेत, देशात 5000 धरणं आहेत. तर ही सगळी धरणं स्वच्छ लोकसभाकडून झाली. आता तुम्ही धरणाचं पुनरुज्जीवनाचं क्रेडिट मला देताय, पण मला न देता जे मराठीत म्हण आहे, गाव करील तर राव काय करेल. माझ्याबरोबर 250 गणपती मंडळ, रोटरी, लायन्स, तुमच्यासारखे निसर्गप्रेमी, NCC, NSS सगळ्यांनी येऊन हे आम्ही काम उभं केलं. आज तिथं 31 लाख झाडं आम्ही लावलीत आणि माती काढण्यासाठी आम्हाला CSRचं जो फंडिंग होतो आहे, कमिन्स इंडिया फाउंडेशन देतं आहे, टाटा मोटर्स, फिनोलेक्स, हे सगळे मुकुल माधव फाउंडेशन, हे लोक त्यांना पण समाजाची जाण आहे आणि त्यांना माहिती आहे की आजच्या ठिकाणी समाजात कुठं दुखणं आहे आणि त्यांना वाटतं की पाण्यावरती जे दुखणं आहे. आणि कर्नल पाटील हे धरणाचं जे काम करतो आहे, कारण आम्ही हा विषय पंतप्रधानापासून सगळ्यांना मांडून थकलो, पण सगळेजण येऊन गेले. अरे तिथले खासदार जे आहेत खडकवासल्याच्या सुप्रिया सुळे, त्यासुद्धा येऊन गेल्या, पण त्यांनी एक 9 पैसा नाही दिला. त्यांचं काम होतं. वंदना चव्हाण त्यांच्या राज्यसभेच्या खासदार आहेत, त्यासुद्धा येऊन गेल्या. ते म्हणले अरे कर्नल पाटील तुमने तो खानापूर में तो समुद्र लाया, अभी सिंगापूर जाने की जरूर नाही. तर मी म्हटलं द्या ना पैसे धरणांना स्वच्छ करायला. तर ते म्हणतात की नाही तिथं प्रोव्हिजन नाही. मी म्हटलं तुम्ही राज्यसभेत लोकसभेत करता काय, तुम्ही एक दुसऱ्याला बोलतात, नुसत्या शिवास देता का काय. आणि नाहीतरी मी आता बघतो आहे ज्या पद्धतीने हे प्रस्थापित पक्षवाले एक दुसऱ्याला टोमणे मारणे, शिव्या देणे, अक्षरशः म्हणजे दुसरं म्हणजे डेव्हलपमेंटची भाषाच करत नाहीत ही मंडळी. आता एक ठाण्याचा कोणतरी खासदार आहे राज्यसभेचा, तो तर अक्षरशः आया बहिणीवरून शिवा देतो आहे लोकांना. अरे चाललं आहे काय, अरे हा देश कुठं चालला आहे. हा एकेकाळी विश्वगुरू होता राजे. अरे आमच्याकडं नालंदा होती, तिथं पुस्तकाचे भंडार होते, लोक दुनिया तिथं शिकायला येत होती. तो विषय वेगळा, आता मी त्याच्यात जात नाही. तर सांगायचा उद्देश काय की आम्ही लिहून सगळ्यांना थकलो आणि मग आमचे एक सर्व्हिसमॅन सगळे म्हटले अरे कर्नल साहेब तुम्ही 30 वर्ष स्वतःला वाहून घेतलं या विषयासाठी, तर तुम्ही उभं राहा आणि आम्ही तुम्हाला निवडून. आणि विशेष म्हणजे आमच्याकडं आज 20 आर्मी एक सर्व्हिसमॅनच्या संघटना आहेत, त्यांचं मतदान मोठं 2.5-3 लाखाचं आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलो की मी थोडं क्रांतिकारक असल्यामुळं मी 10 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टात PIL टाकून एक रुलिंग आणलं आहे की द मेन इन युनिफॉर्म विल वोट वेरेवर दे आर पोस्टेड. आज पुण्यामध्ये 2.5 ते 3 लाख आमचे ऑन ड्युटी सैनिक आहेत, त्यांचं वोटिंग झालं तर हे 5 लाख हे सैनिक आहेत, लाखभर आमचे एअरफोर्सचे एअरमॅन आहेत. हे 7-8 लाख मतदान तर असंच घर बसल्यासुद्धा मिळू शकतं. आता
ह्या पक्षामध्ये पार्ट्या तुटल्यामुळं जसे राष्ट्रवादीचे 2 तुकडे, शिवसेनेचे 2 तुकडे, त्याच्यामुळं आम्हाला जसं शिवाजी महाराजांसारखं हे गनिमी काव्याने आम्ही निवडून येऊ शकतो. कारण 6 लाखांना 7 लाख मतं कोणाला मिळणारच नाही. 4-5 लाख मिळाले की निवडून येईल. आणि आमचे हे 8 लाखाचं जे मतदान आहे त्यातलं 4 लाख जरी मला मिळालं तरी मी निवडून येऊ शकतो. आणि तुमच्यासारखे निसर्गप्रेमी लोकांनी त्यांना माहिती आहे माझं काम, तर ते सुद्धा मला वोट देतील आणि मी निवडून आलं की मी सोन्याचाच धूर काढणार आहे. तुमचे मेन मुद्दे कुठले, इलेक्शनमधले मेन मुद्दे तुम्ही कुठले धरून चालले की पुण्यामध्ये वाढते ट्रॅफिक आहे, मेट्रोचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचरा आहे, प्रदूषण वाढतं आहे, याबद्दल तुमचे कुठले मेन मुद्दे तुम्ही हायलाईट्स घेऊन सध्या चाललं आहे, लोकांपर्यंत पोहोचतं आहे? अरे आता आपण बघतो आहे आजकाल राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सामाजिक आमच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे बेसिक्स, म्हणजे इवन समाजसुद्धा गढूळ का होतो आहे, तर आमच्या ज्या बेसिक गरजा आहेत, म्हणजे आपण म्हणतो मूलभूत आमच्या जरुरी आहेत सर्वसामान्य माणसाची, तीच मिळत नाही आहे. पाणी प्यायला मिळत नाही आहे, रस्त्यावर चालता येत नाही, मरणाची गर्दी होते. कारण तुमचं प्लॅनिंगच नाही आहे. तुम्ही 3,000 कोटी आमचे खर्च करून तुम्ही BRT बनवली आणि नंतर लगेच ती 5 वर्षांतर तोडताय आणि तिथं तुम्ही मेट्रो टाकताय आणि मेट्रो टाकताय. त्याच्यामुळं एरर इंटू एरर. आता मेट्रोचं त्यांनी काय केलं माहिती आहे का, मेट्रोला पॅसेंजर मिळणार नाहीत म्हणून त्यांनी 50-50 मीटर दोन्ही बाजूला 4 FSI दिला आहे. म्हणजे जिथं एक बंगला असेल तिथं 10 मजलाची बिल्डिंग येईल. म्हणजे तिथं 1 स्कूटर आणि 2 स्कूटर आणि 1 कार असेल तर तिथं आता 20 कार येतील आणि 200 स्कूटर येतील. म्हणजे हा सगळा बेड्यांचा बाजार आहे. परत कचऱ्याचा फार मोठा आहे. म्हणजे वाहतुकीचा तर मी बोललो, पाण्याचा बोललो, पर्यावरण आमचं आज 33% 35% आम्हाला झाडं हवी आहेत, पण आमच्याकडं 12% पण नाही आहेत. आता म्हणून मी नाल्यावरती, माझी कल्पना आहे की सगळे 7 नाले जे आपल्या आहेत त्याच्यावरती आम्ही एका नाल्यावरती सोपानबागमध्ये फार सुंदर देवराई केली, 27,000 झाडं लावली. तसे सगळ्या नाल्यावरती करता येईल. आता हे जे पण आहेत जे पण डिसिजन मेकर आहेत ते सगळे नाल्यांना सिमेंटिंग करतात. तो मूर्खपणा आहे. म्हणजे पाणी एकदम तुम्ही ट्रान्सपोर्ट करा नदीत, नाही ना, पाण्याला जाऊन द्या ना, सबसॉईलमध्ये जाऊन द्या. ते 33-34% पाणी थपकच गेलं असतं. तर ते पुन्हा सगळं काही करायचं आणि पुण्याला हिरवगार करायचं. एक लहानपणी आम्हाला आठवतं आहे, पुण्याचं टेम्परेचर 22 डिग्री टू 27 डिग्रीच्या पुढं जायचं नाही. हे पेन्शनर्स पॅराडाईज होते. पण आता तुम्ही 40 डिग्री जाताय आणि पुढच्या जर 2 वर्षी असंच जर राहिलं तर 50 डिग्री गेलं तर तुम्ही घाम पण तुम्हाला येईल, तुम्हाला हायजीन सॅनिटेशन प्रॉब्लेम्स येतील, तुमची पिकं येणार नाहीत, क्रॉप पॅटर्न बदलेल. म्हणून मला आता माझे हे 5-7 विषय आहेत आणि ज्या पद्धतीने ह्यांचा कार्यक्रम चाललेला आहे या प्रस्तावित पक्षांचा, एक दुसऱ्याला शिव्या देणे, अरे दुसरं काय नाही का यांना. आणि ज्या म्हणजे दुःख होतं की अरे आज हा विश्वगुरू आपल्याला पुन्हा जर करायचा असेल तर आम्ही म्हणतो आहे ते मुद्दे, आणि सगळी धरणं भारतातली स्वच्छ करायची आमचं असं स्वप्न आहे. तर हा सारासार आमचा गोरगरिबांचे अश्रू पुसायचे आहेत आणि पुणेकरांना सगळ्यांना आनंद मिळेल असं वातावरण निर्माण करायचं आहे. आता बघा, आज एक दुसरे भाईचारा, इन्सानियत सगळं संपुष्टात आलं आहे. म्हणजे शिवाय पुणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल की तुम्हालाच निवडून का द्यावं? कारण की प्रत्येकजण प्रत्येकाचे वेगवेगळे मुद्दे घेऊन इथं उभा राहिलेला आहे, प्रत्येक वेगळं आमिष देतो आहे. तुमचं सामाजिकमध्ये एक मोठं काम आहे, तुमच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत. पुणेकरांना मतदान करायचं काय आव्हान कराल? पुणेकरांना काय सांगाल तुम्ही? अरे माझ्यासारखा असा लढवय्या पाहिजे की जो ज्याला बघितलं तरी तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. नाही तर आमचे बरेचसे राजकारणी त्यांच्याकडे बघूशी पण वाटत नाही. अरे कसं शरीर पाहिजे, कसं बागासारखं तुम्ही वागायला पाहिजे. तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे. माझ्याकडे डिसिप्लिन आहे. माझ्याकडं आम्ही इमानदार आहोत. आम्हाला काही 420 करायचं नाही, कोणाचा नव्या पैशाला पण हात नाही लावायचा. आमच्या आईने लहानपणी सांगितलं कोणाचं सोनं पडलं तरी त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. हे सगळं आमच्या गुण आहेत. आणि एक सैनिक, आमचा सर्वसामान्य सैनिक असाच असतो. ते भोळे असतात बिचारे आमचे सगळे सैनिक. आणि मी एक सैनिक आहे. आणि मला जर निवडून दिलं तर हे नुसते 5 आणि 6 कोटी आणतात दिल्लीवरनं. मी 100 कोटी 1 महिन्याच्या आत आणि वर्ल्ड बँकेकडून. कारण ह्याच्यापूर्वी माझे लेक्चर्स झालेले आहेत. कारण माझ्या मुलींनी 17 देशामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. तर ती सुद्धा म्हणते की पापा, जर तुम्ही एक नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार बनून आला तर तुम्हाला तुमचं भाषण त्याच्यापूर्वी ऐकून त्यांनी तुम्हाला त्यावेळेला तुमचा FCRA नव्हता म्हणून पैसे नाही देऊ शकले, पण तुम्हाला 100 कोटी एका दिवसामध्ये मिळतील आणि मग पुण्याला आपण सुंदर आणि सुदृढ करूया. आत्ताच आपण जास्त कर्नल सुरेश पाटीलंशी संवाद साधला की कर्नलांचं म्हणणं आहे की ते पुण्यातून सोन्याचा धूर काढतील, विविध प्रश्न ते हँडल करणार आहेत आणि त्यांना फक्त मतदारांची साथ हवी आहे की पुणेकरांनी मतदारांनी त्यांना निवडून द्यावं आणि ते पुण्यातून खूप चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहेत. समजा आता ते जस्ट बोलले की ते एक वर्ल्ड बँकेकडून 100 कोटी रुपये घेऊन येऊ शकतात आणि पुणेकरांना खूप चांगल्या सुविधा देऊ शकतात. धन्यवाद.